जे विरगळ तुम्ही पाहत आहात ते मानगडाच्या पायथ्याशी असलेल्या मशिदवाडीजवळ आहे. तसेच येथे भला मोठा नंदी देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि अतिप्राचीन शिवमंदिराचे अवशेष देखील आपण पुढे पाहू शकतो. हा गड समुद्र सपाटीपासून सुमारे 235 मीटर एवढा उंच आहे. आकाश निरभ्र असताना गडावरून अरबी समुद्र, तळा किल्ला आणि भव्य सुधागड अगदी स्पष्टपणे दिसतो. गडाच्या दक्षिणेला जोरेदरी आणि पूर्वेला कोकणदिवा हा किल्ला आहे. जय शिवराय मंडळी, शुभ शिव सकाळ. आज आम्ही आलेलो आहोत दुर्गम मानगडावर. दुर्गम मानगड हा रायगडच्या संरक्षण फळीतील अत्यंत महत्त्वाचा असा गड आहे. चला तर मग दुर्गम मानगड पाहून त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. मानगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये असलेला एक अतिशय सुंदर आणि छोटा तसेच ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला गिरिदुर्ग आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि स्वराज्याच्या राजधानीच्या रक्षणकार्याने हा किल्ला पावन झालेला आहे. शिवभारत या ग्रंथामध्ये मानगडचा उल्लेख महानगड असा देखील होतो. शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याची राजधानी बनवल्यावर रायगडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेला हा महत्त्वाचा गड आहे. जंजीच्या सिद्धीच्या आक्रमणांवर लक्ष ठेवणे आणि ते रोखून धरणे हे या गडाचे मुख्य कार्य होते. 1665 झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये हा गड देखील मुघलांना दिला गेला होता. जय शिवराय मंडळी, 35 ते 40 मिनिटांमध्ये आम्ही दुर्गा मानगडावर पोहोचलेलो आहोत आणि जो तुम्ही मागच्या बाजूला भगवा पाहत आहात तो आहे डालघाटी बुरुज. इसवी सन 1818 कर्नल प्रॉथर आणि कॅप्टन सॉपिट यांनी हा किल्ला जिंकून घेतला. हा गड फार लहान आहे आणि जे तुम्ही समोर पाहत आहात ते ज्योत्यांचे अवशेष आहेत. बऱ्याच ठिकाणी सिमेंटचं बांधकाम झालेलं दिसत आहे, ते नुकतंच पूर्णपणे केलेलं आहे असं दिसत आहे आपणास. हा गड आकाराने लहान असला तरी गडावर अनेक ऐतिहासिक अवशेष पाहण्यासारखे आहेत. जय शिवराय मंडळी, तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की शिवाजी महाराजांनी स्वतः 111 गड बांधले. त्यामध्ये या मानगडाचा देखील समावेश होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना जे 23 गड दिले त्यामध्ये देखील या गडाचा समावेश होता. त्यामुळे माणगावपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गडाला भेट द्यायला अजिबात विसरू नका. तर मंडळी, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आता रजा घेतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ठिकाणी, नवीन ऐतिहासिक स्थळी. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.